मंडळी, तुम्ही कोळंबी तर बऱ्याच वेळा बनवली असेल, पण या पद्धतीने कधी बनवली नसेल तर एकदा नक्की करून बघा. चवीला एकदम भारी लागते. चला तर करायला घेऊयात. यासाठी इथे मी मोठी मोठी कोळंबी घेतलेली आहे. साफ करून घेतली. यामध्ये धागे सुद्धा असतात, ते सुद्धा काढलेले आहेत. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे पहा, खूप मोठ्या अशा कोळंब्या आहेत, ज्या आपण फ्राय करायला वापरतो ना, त्याच आहेत. आता आपण याला मॅरिनेट करूया. तर मॅरिनेट करण्यासाठी सगळ्यात आधी आपण यामध्ये घालणार आहोत हळद पावडर. तर अर्धा चमचा इथे मी हळद पावडर घेतलेली आहे. त्यानंतर घालायचं आहे थोडंसं मीठ. मिठाचा वापर आपण नंतरसुद्धा करणार आहोत. यासाठी इथे मी फक्त पाव चमचा मीठ घातलेला आहे. अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. यामुळे कोळंबीला जो वास असतो ना, एक प्रकारचा, तो वास असा येत नाही. आता घालूया 1 चमचा आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट. यानंतर हे सगळं साहित्य या कोळंबीला चांगलं कोट करून घेऊया. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल ही रेसिपी कुठून पाहिली जाते. सगळं मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी तरी कमीत कमी बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता एक वाटण बनवायला घेऊया. यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक मोठा उभा चिरलेला कांदा. ओबडधोबड चिरून घेतला तरीसुद्धा चालेल, कारण वाटण करणार आहोत. यानंतर घालायचं आहे खोबरं. तर खोबरं मी आधीच भाजून घेतलेलं आहे, हे बघा. तर हे 1 वाटी ओलं खोबरंच आहे, भाजून घेतलं आहे. तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचा वापरसुद्धा करू शकता. आधी तुकडे केले, त्यानंतर भाजून घेतलं आहे. यानंतर यामध्ये घालूया एक आल्याचा तुकडा, एक हिरवी मिरची. मसाले घालणार आहोत म्हणून हिरवी मिरची कमी घातलेली आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत. यानंतर घालूया यामध्ये कोथिंबीर मी देठासकट घेतली आहे, कारण ती कोवळी आहे म्हणून. मूठभर कोथिंबीर घालायची. आता गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं. पाणी जास्त घालायचं नाही, थोडंच पाणी घातलेलं आहे. यानंतर मी हे बघा मिक्सरला असं वाटून घेतलेलं आहे. एकदम बारीक पण नाही, थोडंसं जाडसरच वाटून घेतलेलं आहे. आता कढई गरम करायला ठेवली आहे. 2 ते 3 चमचे तेल घालायचं. यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत. लसणाच्या पाकळ्या अशा ठेचूनच घाला, यामुळे चव खूप छान येते. आता या थोड्या मिक्स करून घेऊया, म्हणजे याचा कच्चेपणा जाईल आणि हा फ्लेवर आहे तो छान असा तेलामध्ये उतरेल आणि मसाल्यामध्ये सुद्धा आपल्या उतरेल. आता सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे लसूण चांगले शिजवून घ्यायचे. यानंतर यामध्ये घालूया एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरलेला भरपूर घाला. आता गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम केलेली आहे. कांदा चांगला कच्चेपणा जाईपर्यंत मिक्स करून परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत याला चांगला सोनेरी रंग येत नाही. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. हे बघा, आता कोळंबी किंवा नॉनव्हेजचे कोणतेही पदार्थ बनवले ना, तर त्यामध्ये कांद्याचा वापर थोडासा जास्तच करतात. यानंतर एक टोमॅटो घेतला आहे रफली चॉप करून. आता हा टोमॅटोसुद्धा चांगला मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्येच मी आता मीठ घालते आहे. मॅरिनेट करताना सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे थोडंच आधी घाला. गरज लागेल तर तुम्ही मिठाचा वापर नंतर करू शकता. असं मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ होतात. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा मंडळी, नॉनव्हेजच्या अशा बऱ्याच रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. तुम्हाला जर नॉनव्हेज खायला आवडत असेल तर त्या रेसिपीसुद्धा एकदा तुम्ही नक्की पहा. लिंक सगळ्यांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कांदा आणि टोमॅटो पाहू शकता, छान असा थोडासा मऊसूत झालेला आहे. आता यामध्ये आपण घालूया मसाले. तर इथे अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे. यानंतर घालूया 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे काळा मसाला. काळ्या मसाल्यामुळे याला अजून चव खूप छान येते. आता अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. यानंतर हे सगळे मसाले यामध्येच चांगले मिक्स करून घ्यायचे, छान असे परतून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर घालायचं आहे वाटण. तर मी सगळं वाटण घातलं नाही, मला जेवढं गरज आहे तेवढंच वाटण घेतलेलं आहे. आता हे सगळं साहित्य आहे ना, परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले एकत्र छान असे शिजले जातील. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे. चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता, मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. 1-2 मिनटं छान मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 2-3 मिनटं हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. हा मसाला चांगला शिजवून घेतलेला आहे. पहा, याचा रंगसुद्धा बदललेला आहे. थोडंसं हलकं याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे. आता मिक्स करून एकदा घेऊया. यानंतर मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आहे ती घालायची आहे. आता इथे मी एक बटाटासुद्धा चिरून घेतलेला आहे. तुम्हाला बटाटा नको हवा असेल, नाही घातला तरीसुद्धा चालेल, पण मी इथे एक बटाटा चिरून घेतलेला आहे, तो घालते.
बटाटा असा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत हे बघा। यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर पाणी घालायचं आहे। तर मी ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण केलं होतं ना त्यामध्येच पाणी घातलं आहे। आता तुम्हाला हा कोळंबीचा रस्सा कसा हवा, पातळ हवा, घट्ट हवा त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी घालू शकता। मिक्स करून घ्यायचं आणि याला एक चांगली उकळी काढून घ्यायची। यानंतर इथे चेक करायचं, मीठ जर कमी असेल तर इथे मिठाचं प्रमाण वाढवू शकता। झाकण ठेवून आपल्याला 10 ते 12 मिनिटं हा कोळंबीचा रस्सा छान शिजवून घ्यायचा आहे। मस्त असा झणझणीत कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। काय मस्त असा सुगंध येतोय। कोळंबी कशीही बनवली ना तरी त्याला मस्त सुगंध येतो आणि खायला तर जबरदस्त लागते। पण या पद्धतीने मंडळी तुम्ही कधी बनवली नसेल ना तर एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडेल। बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। चवीला इतकी भारी झालेली ना मी तुम्हाला काय सांगू। या पद्धतीने मंडळी तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा। कधीतरी वेगळ्या मसाल्यांमध्ये असं हे नॉनव्हेजची रेसिपी बनवली ना तर चव त्याची सुद्धा आपल्याला कळते। शिवाय चवीला एकदम भारी लागते। गरमागरम भातासोबत, चपातीसोबत किंवा पावासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। एकदम चवीला भारी भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। तर मंडळी तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। हा कोळंबी मसाला तुम्हाला जराही आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत नक्की शेअर सुद्धा करा।